हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। मी आज खूप दिवसापासून व्हिडिओ टाकते, मला माहिती आहे। मी आधी देखील तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं होतं, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये, की मी घर शिफ्ट करत आहे म्हणून काही कारणास्तव, काही म्हणजे आपले घरगुती प्रॉब्लेम्समुळे, बाकी काहीच नाही, असंच घर छोटं पडत होतं म्हणून। तर त्यानंतर मी तुमच्याशी हेअर पॅक शेअर करणार आहे। माझे केस बघा खूप विरळ झाले आहेत, जसे की तुम्हाला आधी देखील दाखवले होते मी, आणि मी आता ट्राय करणार आहे। पण सिल्की खूप छान झाले आहेत, मी यूज करते खूप काही, आता ना ट्राय करते मी खूप वस्तू, आणि आधीचे केस मी तुम्हाला दाखवते। आता बघा शाईन थोडीफार दिसत असली तर असली, पण एवढे नाही, आणि छान असा इफेक्ट जाणवतो। तुम्ही बघा आता इथे ना सूर्य वगैरे म्हणजे ना जास्त म्हणजे हे नाही आहे, तरीही तुम्ही हे बघा एकदा अशा प्रकारे केस असणार आहेत माझे। त्यानंतर मी जे मेहंदी लावणार आहे त्याच्यानंतर कसे होणार ते तुम्हाला दाखवतो, कारण त्यामध्ये सर्व टाकलं आहे, खूप सुंदर इफेक्ट मिळतो। मी आधी देखील यूज केला आहे, महिन्यातून तुम्ही एकदा लावा किंवा 6 महिन्याने, मी तर 6 महिन्यानेच लावते। एकदा नक्की ट्राय करा। आणि मला असं वाटते माझे केस आधी खूपच बारीक होते, आणि मी याच्यावर माझे आता घरगुती मी काही ट्राय करणार आहे, आणि मी ते तुमच्याशी देखील शेअर करणार आहे। तर चला आता पाहूयात मी काय, म्हणजे ना आता हे थंड झाल्यावर टाकायचं, तर बाकी मी प्रोसेस। मी गरम पाणी ठेवलं आहे, आणि याच्यामध्ये मी आपलं अलसी जवस म्हणतात त्याला, त्याची आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर मी इथे मेथी दाणे देखील टाकून घेणार आहे, आणि 3 लवंग टाकून घेणार आहे ते। त्यानंतर अलसी, मेथी आणि कढीपत्ता टाकले आहे। त्यानंतर इथे मी हे जास्वंदाचे पानं आहेत, आणि याच्यामध्ये हे कळी आहे बघा, आणि त्यानंतर अजून तुम्हाला दाखवमध्ये टाकणार आहे। तर अशा प्रकारे, आणि आपण पेस्ट देखील अप्लाय करू शकतो। तर चला आपण कशी बनवते मी प्रोसेस तुम्हाला तुमच्याशी शेअर करते। हे छानपैकी शिजवून मस्त असं थिक होण्यासाठी आपण ठेवूया, आणि थिक झाल्यानंतर आपण गाळणीने गाळून घेणार आहोत। तर चला प्रकारे उकळून अर्ध झालं ना, अर्ध व्हायला पाहिजे। त्यानंतर हे ॲलोवेरा जेल देखील घेतला आहे मी, आणि हे मी शमा निखार हेअर हिना घेतला आहे, 100% ओरिजिनल आहे हे प्रोडक्ट। हे ना मी कल्याणवरून घेतलं, कारण इथे ना मिळत नाही असं मला वाटते, कारण मी शोधलं पण मिळालं नाही। तर हे सगळं आपण मी टाकून घेते याच्यामध्ये, आणि आधी देखील मी यूज केली आहे बघा, तुम्हाला काय वाटत असेल, खूप छान इफेक्ट देतो। तर मी कशा प्रकारे करते ते तुम्हाला सांगते। आधी देखील मी केला होता व्हिडिओ, पण अशा प्रकारे ही पॅकेजिंग आहे याच्यामध्ये। इथे ना हे सर्व आपण टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर हे आपण जसं सगळं घेतलं आहे ना, ते गाळणीने आपण गाळून घेणार आहोत। इथे मी सगळं काढून घेते। आपल्याला जर अशा प्रकारे एवढी आहे म्हणजे मेहंदी, आणि त्याच्यामध्ये मी आता ना म्हणजे चायपत्ती टाकून घेते। कॉफी देखील यूज करू शकता, आणि मी ना चायपत्ती टाकते, कॉफी नाही टाकणार, कारण याच्यामध्ये सर्वच आहे तसं तुम्हाला जसं मी दाखवलं तसं। याच्यात अशा आपण चायपत्ती टाकून ह्याच्यामध्ये करून घेणार आहोत, स्लोमध्ये। मस्त प्रोसिजर होऊ द्या। खूप सुंदर असं म्हणजे कलर पण येतो, खूप नॅचरली कलर येतो छान, आणि हेल्दी देखील। आपल्याला घरगुती मास्क म्हणजे नाही का करतेस, गरम गरमच गाळे काय काय टाकले त्यात, काय टाकलं तरी पत्ता दिसायला प्यायचं का, त्याला चहा आहे नाही, थंड करून पिऊ शकता तुम्ही। पिऊ कशी मेथीसाठी, याच्यासाठी त्याच्यामध्ये आता आपण लिंबू टाकणार आहोत मेहंदीसाठी। मग हे सगळं आता वेस्ट झालं, तेवढा जरा पाला पाचोळा नाही, आता हे मिक्सरला लावणार, आणि मग काय करशील त्याचं, परत पेस्ट करून त्याच्यात टाकू। बाबो, म्हणजे मस्त पेस्ट काय तो नाही, हेअर पॅक। आता इथे मी पेस्ट करून घेत आहे मिक्सरमध्ये, आणि हे आपल्याला गरम थोडंसं कोमटच आपण ग्राइंड करून घेणार आहोत। अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। मी मिक्सरला वाटून घेतलंय ना, जर असं ना म्हणजे मला काय वाटतंय की आपण डायरेक्टली पाणी घेतलं ना, तर त्याचं एवढं अर्क उतरत नाही त्याच्यामध्ये, म्हणजे पूर्ण त्याचे न्यूट्रिशन्स वगैरे उतरत नाही, म्हणून मी अशा प्रकारे गाळणीने गाळून घेते। जर तुम्हाला जर घरगुती म्हणजे घरातच असेल तुम्ही,
बाहेर कोणत्या ना कारणाने निघायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली हे अप्लाय करू शकता. मस्त आहे बघा. याच्याने ना केस देखील धुवू शकतो. खूप छान आहे ॲज अ शॅम्पू. मी अशा प्रकारे करून घेते. असं फास्टमध्ये करायचं आणि त्यानंतर मेहंदीमध्ये अप्लाय करून घेणार आहे. तर हे करून घेते पटपट पटपट. आपण हे सर्व पेस्ट यूज करून हे अशा प्रकारे तुम्ही ॲज अ शॅम्पू देखील यूज करू शकता. आणि हे पेस्टमध्ये टाकत आहे. खूप सुंदर असे इफेक्ट जाणवला आहे मला. आणि मी दरवेळेस आता ट्राय करणार आहे की हे दर मंथला करावे म्हणून. अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून एक थिक बॅटर असं म्हणजे पेस्ट करून ठेवणार आहोत 2 तास. त्यानंतर अप्लाय करणार आहोत. अशा प्रकारे मी अप्लाय करून घेतले आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मी ग्लो म्हणजे इफेक्ट दाखवते. ग्लो तर येतो पण आपले हेअर म्हणजे प्रोटेक्टेड होतात, शॅम्पूने वगैरे न होता हे अशा प्रकारे होतात. अशा प्रकारे मी आधी देखील तुमच्याशी आधीचा क्लिप देखील तुमच्याशी ॲड केली होती. आधी असे होते, नंतर हे अशा प्रकारे झाले आहेत. खूप छान असे वाटत होते. आणि हे एका धुण्यामध्येच आहे. नंतर दुसरं परत आपल्याला 2 वेळा धुवावंच लागतं. तर हे अशा प्रकारे आपण सुंदर असे हे घरच्या घरी हेअर पॅक लावून घरच्या घरी आपण मस्त असं दिसू शकतो असं मला वाटतं. आणि आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो. इथे बघा खूप सुंदर वाटत आहे मला तर. मग तुम्ही पण नक्की अप्लाय करा. टेक्स्चर बघा, कलर आलाय का म्हणजे असं पुण्यामध्ये गेलं असं दिसतं बघा. आता सोमवारचा दिवस होता आणि माझा उपवास होता. तर म्हटलं चल काय बनवायचं तर नाही, चला आपण डान्सच करूया. तर इथे मी डान्स करत होते आणि मला माहीत होतं त्यांना कॉल केला होता मी की जेवण करण्यासाठी येत आहेत. तर त्यांना मी पाहिलं, मला दिसले ते पडद्यामध्ये. त्यांना माहितीच नाही मी सरप्राईज प्लॅन केले. ते मी तुमच्याशी शेअर करते. नाही बघा कसं दाखवतं. तर ते आले आणि मी डान्स सुरू केलं. तर प्रत्येक वेळेस असंच होतं. ते खूप खुश होतात की असं म्हणजे नवीन काहीतरी त्यांना म्हणजे माझं कसं म्हणणं आहे की आपला नवरा आपल्यासाठी काम करतो तर आपण त्यांना खुश करणं गरजेचं आहे. काही नसतं पण थोडंसं आपण स्वतः जे फिलिंग करतो ते त्यांना देखील दिली तर त्यांना देखील खूप छान वाटतं. मी खूप काही वेगवेगळं ट्राय करते पण जेवढं व्हायचं तेवढंच होतं, बाकी एवढं काय होत नाही. तर मी खूप खुश झाली. त्यानंतर इथे मी नीलम जाणार होती म्हणून मी त्यांच्यासाठी कारल्याची भाजी वगैरे सर्व बनवून दिलं आणि त्या गेल्या. खूप मिस करते मी नीलमला. त्यानंतर इथे मी एक मेकअप लुक शेअर करणार होते, राजस्थानी मेकअप लुक. इथे मी मेन आपलं BB क्रीम वगैरे लावून घेतले आहे, जे तुम्हाला आधी देखील मी तुमच्याशी शेअर केली होती म्हणून मी दाखवलं नाही. त्यानंतर इथे मी आता आयशॅडो वगैरे लावून घेणार आहे. सिंपल असा मेकअप लुक मी घरच्या घरी कसा करायचा ते दाखवते आणि खूप सुंदर असा मेकअप लुक बनतो. तर मी हे आयशॅडो बोटावर घेऊन अशा प्रकारे लावून घेणार आहे. माझं कसं असं म्हणणं आहे की तुम्ही मेकअप करू नका. असं खूप जण मला म्हणायचे की तू सारखी वेंदळी काही देखील करतेस. पण मला ना मी आधी विचार केला की खरंच लोक म्हणतात ते बरोबर आहे का. मग मी स्वतःला त्यांच्यासारखंच विचार करायचे. मग आता मी काय करते की तुला काय आवडते ते बघ, बाकी सगळं जाऊ दे. मग मी स्वतःला म्हणते की मला असं मेकअप लुक छान छान वेगवेगळे ट्राय करू वाटतात. कोणी बघू या ना बघू मला खूप आवडतं असं करायला. चल कोणतरी असेलच एखादं की माझ्यासारखे असतील. आणि मी अशा प्रकारे मेकअप लुक केला आहे. ब्लश वगैरे लावून झाला आहे जे काही सिंपल. तर आता मी माझं ना आता मेकअप लुक करायचं राजस्थानी म्हटल्यास लॅशेस तर पाहिजे, पण मला नकली लॅशेस लावायचे नाही. तर काय करू म्हणून हे घेतलं आहे. हे खूप सुंदर इफेक्टिव्ह आहे असं मला वाटतं. चला आपण ट्राय करूयात. तर इथे मी अशा प्रकारे लावून घेते. मला तर त्याचा इफेक्ट काय जाणवला नाही एवढा, पण आय थिंक मी बरोबर पकडलं नसेल किंवा काय. कोण काय करतं गरम करून अप्लाय करतं, पण मला वाटतं ना थोड्या दिवसांनी वगैरे मला जसं जमेल तसं मी ट्राय करून तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर तुम्हाला जर आवडलं तर कमेंटमध्ये लिंक देईन, ती नक्की परचेस करा.
लायनर लावून झालं आहे, टिकली लावून ते आता. आणि अशा प्रकारे ही ज्वेलरी वेअर करते. ही मिशोकडून खूप छान ज्वेलरी आहे आणि माझ्याकडून होतं कधीही पडतं. तर इथे मी चला तुम्हाला फुल लुक दाखवते. डुगू काहीतरी म्हणत आहे. तर हा आहे फायनल लुक. आणि ही घागरा मी जे सूरजच्या लग्नामध्ये घातला होता तो आहे. आणि त्यानंतर हे अशा प्रकारे मी रेडी झाले आहे. मी घरात अशीच काहीतरी वेगवेगळे म्हणजे व्हिडिओज नाही, पण पहिल्यापासूनच मला आवड आहे. आता एक आवड आहे म्हणून असं नाही. तर इथे आता माझा डुगू मला हेल्प करत आहे भाजी निवडायला. आणि खूप माझा हेल्प डुगू करतो. छान आहे ना डुगू? मम्मीला हेल्प करतो ना तू. बघा कचरा पण कसा कचऱ्याच्या याच्यात पिशवीमध्ये टाकतो. बिलकुल घाण नाही. बाबू खाली बस. इथे आमच्या घरात मस्त बंधुप्रेम वाद चालला आहे. आज आहे श्रावणचा पहिला सोमवार आणि मी बनवला आहे हे पराठे. सुंदर लागत होते. त्यानंतर राईस बनवला आहे. त्यानंतर ही डाळ बनवली आहे वरण. त्यानंतर इथे मी कांद्याची पात बनवली आणि कारले फ्राय केले होते. कारले चपट्या कापून आणि गोडामध्ये शिरा मस्त बनवला होता. तर हे देवासाठी काढला आहे. तर आजचा दिवस असाच गेला. तर ही रील केली होती मी. खूप साऱ्या अशा रील्स केल्या 2-3. आणि माझं फेसबुक म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट आहे राजश्री तपासे, म्हणजे जेच राजश्रीच आहे. तर नक्की पाहायला विसरू नका. इथे मी आता नागपंचमीची पूजा करत आहे. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. म्हणजे सोमवारचा दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी नागपंचमी होती. त्या दिवशी देखील म्हणजे सोमवारपासून माझा उपवास होता. आणि त्यानंतर इथे मी पूजा मांडली आहे. सॉरी माझ्याकडे ना नागाचे म्हणजे फोटो नव्हता जो पहिले मिळायचा. मम्मीकडे असतात पण आता तिकडे कधी जायचं. मग मी काय केलं व्हिडिओज वगैरे पाहिले की जर नसेल तर काय करायचं. कोणाकडे आहे पितळेचे आहे, कोणाकडे चांदीचे आहे, कोणाचे सोन्याचे आहे. तर कशा प्रकारे आपण करू शकता. तर मी म्हटलं मी परत व्हिडिओज बघितले की नेमकं काय करायचं. तर एका बाईने सांगितलं की ना तुम्ही ना म्हणजे ना फोटो कोणताही तुम्ही ना भिंतीवर देखील असं काजळाने नाग म्हणजे साप काढू शकता 5. अशा प्रकारे मी करून पूजा वगैरे आवरून घेतली. आणि मला असे धार्मिक विधी वगैरे छान करूशी वाटतात. असं जास्त नाही पण थोडंफार मी ट्राय करते. आणि मी काय कुणाला दाखवत नाही की मला सर्व येतं किंवा काय. पण मला असं वाटतं की मी काय करते तेच दाखवते. जर चुकीचं असेल तर तुम्ही नक्की मला दाखवू शकता. आता जसं आपल्या घरामध्ये चालीरीती येतात, जसं आपल्या सासरमध्ये असतं तसंच आपण देखील करतो. त्यांचंच बघून करतो. असं मी माझ्या मनाने काहीच करत नाही. जे तुम्हाला मी आता सांगितलं की सापाचं तेवढंच मी केलं आहे माझ्या मनाने. होप सो की तुम्ही समजून घेणार. मला एवढं काय माहीत नाही पण मला करायचंच होतं म्हणून मी केलं आहे. नैवेद्य वगैरे दाखवलं, पूजा सर्व आवरून घेतला आहे. आणि इथे आता पूजा झाल्यानंतर मी देवाला नमस्कार करणार आहे. आता इथे आरती वगैरे करून घेऊन नामस्मरण करायचं की बाबा चुकलं वगैरे तर माफ करा म्हणून. आणि स्वामींचा फोटो वगैरे लावला आहे. त्यानंतर इथे मी माझी म्हणजे इच्छा अशी आहे की आपण देव खूप पूजा वगैरे करतो पण मला वाटतं तुम्ही ना मनातून सर्वांना ॲक्सेप्ट केलं ना तर सर्व तुमचं चांगलंच होणार. कोण आपल्यासोबत कसं वागो आपण सर्वांशी चांगलंच वागायचं. आणि सर्वांचे म्हणजे ना त्यांच्यासोबत कर्म असं ठेवायचं आणि आपण पुढे चालत राहायचं. मुलं खूप मस्ती म्हणजे बोलत आहेत आरती वगैरे. आणि हा ब्लाऊज मी नवीनच शिवला आहे. असा वेगळा जरा ओल्ड फॅशनचा आहे पण चला एखादा तरी असं पाहिजेच. त्यानंतर आरती वगैरे घेऊन देवाचं नामस्मरण करून देवांना आशीर्वाद घेतला आहे. जे काय आहे ते सर्वांचं चांगलं करू दे, सर्वांचं भलं करू दे, सगळ्यांची चांगल्या छान इच्छा पूर्ण होऊ देत. आणि जे काही तुझ्याकडं आहे जे सर्वांना पाहिजे त्यांना सर्वांना मिळू देत. त्यानंतर इथे मी तुम्हाला पूजा दाखवत आहे. अशा प्रकारे मी ट्राय केली आहे सिंपल अशी पूजा. आणि माझ्या मुलाचं जे बुक होतं जे रियूज करू शकतं तेच मी तिथे लावलं आहे. आता काही कामाचं नाही.
त्यानंतर ही साडी आहे मम्मीकडूनच आणलेली, सिंपल आहे, ब्लाऊज देखील मी सिंपलच शिवला आहे, खूप सिंपल साडी आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये येलो हार्ट देऊ शकता। त्यानंतर आम्ही निघालो आहोत डीमार्टमध्ये, तर हे मला सोडून गेले होते 2 मुलांसोबत, तर मी 10 वाजता गेले आणि डायरेक्टली मी आली 2ला, कारण खूपच गर्दी होती। गर्दी म्हणजे मुलं देखील माझ्यासोबत होती ना, खूप मस्ती करत होती, एक इकडे जात होता ते तिकडे जात होता। त्यानंतर रोचिष्णूने शूट केलं आहे, तुम्हाला आधी देखील मी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये, आणि इथे मी घेत होते व्हिडिओज। माझा असं काही व्हिडिओचा हे नाही हेतू की तुम्ही व्हिडिओज बघून माझ्यासारखे वागा किंवा काय, माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला कशात खुशी मिळते, आपल्याला काय वाटते ते आपण करायचे। त्यानंतर इथे मी जेवणात मस्त असं काय काय बनवलंय ते पहा। आणि त्यानंतर इथे शेवई मस्त अशी बनवली आहे, मस्त शेवई बनवली आहे सिंपल। आणि त्यानंतर इथे बनवले आहेत चपात्या सिंपल, नंतर डाळ, वरण आणि भात, पापड आणि शेपूची भाजी सिंपल असं बनवली। आणि अशा प्रकारे आम्ही केळीच्या पानामध्ये जेवण करतो। त्यानंतर आम्ही निघालो आहोत, नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आहोत कोमलकडे, आणि कोमलच्या घरी खूप दिवसापासून इच्छा होती, आणि बघा सेम घातला आहे, खूप दिवसापासून आम्ही म्हणत होतो। कोमल मावशा घरी कुठे चाललो आपण? मेडिटेशन करायचं, फायनली आम्ही पोहोचलो आहोत तिच्या घरी, आणि खूप खुश होती ती पाहून मुलांना। मुलं खूप मस्ती करतात, आणि सर्वांनी रेड घातलं म्हणून ते दोघे देखील खुश झाले की आम्ही सगळ्यांनी रेड घातलं सेम। तर ती बोलत होती की हा तिचं झालं सुरू व्हिडिओज वगैरे काढते म्हणून, तर त्यांना माहितीच होतं आधी ते व्हिडिओज बघतात माझे म्हणून। त्यानंतर इथे सर्वजण आम्ही गप्पा मारत होतो, आणि आई म्हणजे कोमलची सासू आणि नंदा म्हणजे ताई त्या गेल्या होत्या बाहेर कोणाच्या तरी म्हणजे घरी गेल्या होत्या ते पाहायला। त्यानंतर इथे आम्ही बसलो वेडिंग कॅसेट बघायला म्हणजे कोमलची, आणि त्यानंतर इथे गप्पा मारल्या आणि आम्ही निघालो। तरी हा होता आमचा आजचा दिवस। तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तोपर्यंत तुम्ही नक्की स्वस्थ राहा, खूप खुश राहा, आनंदी राहा। थँक यू फॉर वॉचिंग, बाय, टेक केअर।